ओ भाई जरा 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 रामकृष्ण हरी, स्वागत आहे आजच्या एका नव्या दिवसामध्ये, एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आहे आपला 17व्या दिवशी पंढरपूरवाडी, जी की आळंदी ते पंढरपूर राहणार नाही, संपत आल्या जवळपास. आणि आज आपण आहोत वाखरीला. इथून वाखरीहून आपला 5 किलोमीटरचा प्रवास राहणार आहे, जास्त लांब नाही. रोज आपण सगळ्यात जास्त 30 किलोमीटरचा केला एका दिवसामध्ये, आणि आज करणार आहोत आपण फक्त 5 किलोमीटर वाखरी, जे की पंढरपूरमध्ये येते, जास्त लांब नाही. इथून 5 किलोमीटर आहे. जवळपास सकाळचे 10 वाजायला येतं आणि सगळ्यांनी जेवण मस्तपैकी करून वरून भात चपाती करून आम्ही रेडी झालेलो आहोत. जवळपास 2:30 वाजता जी पालखी आहे आपली ज्ञानेश्वर महाराजची पालखी, इथे तंबू दिसायला लागले. आता सगळेजण दर्शन करायला तिकडल्या साईडला सगळे भजन व्हायला आले, आणि जवळपास 2:30 वाजता इथून निघणार आहे. आणि जास्त लांब नाही, 5 किलोमीटरसाठी जास्त टाईम नाही लागणार. आज काही गोल रिंगण उभं रिंगण काय नाही होणार, डायरेक्ट इथून पालखी जाणार. संत ज्ञानेश्वर कुठला रिंगण उभा असते का? बरं, एक उभं रिंगण असते, आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट ज्ञानेश्वर महाराजची पालखी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊन पोहोचेल. बघूया आता आपण इथं किती वाजता निघायचं. थोड्या वेळात निघूया आपण इथून, कारण समोर जायला पण आज पण खूप जास्त गर्दी आहे इथं. तिन्ही दिंड्याची आहे ना, त्याच्यामुळं चला निघूया इथून आपण वाखरी येऊन ते डायरेक्ट पंढरपूरसाठी. त्याला सगळं पाणी सांडलंय, पावसाचं नाही आहे, पूर्ण चिखल, पूर्ण पाण्याचं सगळं टँकर लावले, टँकरनं पूर्ण पाणी आलंय सगळ्याला. रस्त्याला चिखल झालाय पूर्ण. आता वापस बाहेर निघाला आला. तिकडल्या साईडला ज्ञानेश्वर महाराजाची पालखी होती, आणि इकडल्या साईडला तुकाराम महाराज आणि जे आपले सोपान काका आहेत त्यांच्या पालख्या इकडं लावल्या जातात. आणि सगळे माणसं कीर्तन भजन बी करायला, तर सगळेजण आव मस्तपैकी जेवण करून बसले. तर तुमचं पंढरपूरमध्ये इथून चालू होत्या पंढरपूरची जी ग्रामपंचायत आहे लिहिले बघा, आषाढी वारा 2026, आणि खूप साऱ्या पालख्या जाताना दिसतात. त्या गावच्या ज्या गावच्या बनवलेल्या आहेत तिकडून येतात खूप साऱ्या माणसं सगळे जायला येते नाव का. इथं पूर्ण बोर्ड पण बनलेला, इथून जायचं आहे. इकडल्या साईडला वाखरी होतं, आणि इकडं आहे पंढरपूर आपलं वारकरी सुविधा केंद्र. इथं मी जवळपास 3 ते 4 घंटे झोपलो होतं. जवळपास 10 वाजता मी झोपलो होतो, म्हणजे थोडं व्हिडिओ एडिटिंग करू लागलो आणि हे अपलोड करू लागलो. 10 वाजता गेलो मधामध्ये. आता जवळपास 3 वाजायला, म्हणजे 5 घंटे मधामध्ये झोपलो, थोडासा आराम केला, आणि आता बाहेर निघालो. आणि आपल्या ज्या पालखीचा आहे तो नगर खानासमोर आला, म्हणजेच जे आपली आजचा रथ आहे वाखरी ते पंढरपूर, जवळपास 5 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. आणि शेवटचा आज उभं रिंगण होईल, शेवटचं तुम्हाला समोर दाखवते. आणि जी पब्लिक आहे ती खूप जास्त, वारकरी खूप जास्त आले तर. आणि आजचा आपला शेवटचा प्रवास होणार आहे आज 17व्या दिवशी वाखरी ते पंढरपूरसाठी. आणि हे आपला नगरखाना शेवटच्या वेळेस चालायला लागला पंढरपूरसाठी. आणि त्याच्या पाठीमागल्या साईडला सगळे जेवढे दिंडीकर आहेत ते यायला लागले. दोन आला अश्व आले, एक पांढऱ्या कलरचा आणि एक काळ्या कलरचा. संत ज्ञानेश्वर पादुका येणार आहे, आणि त्यांचा चौकीदार पाठीमागल्या साईडला यायला लागला. एक करून सगळे आपल्या दिंड्या यायला लागलेत. आणि वरिसलेले बघा आषाढी वारी 2026 पंढरपूरमध्ये इथूनच एंट्री होते आपली.
ओ भाई जरा 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 असं पकडा पकडा Pro player. माऊली एवढी पाटा करून झालाय पाहिजे माऊली इतक्या उजव्या साईडला चालले पण गर्दी जास्त असल्यामुळे आणि रथ पुढे जात नसल्यामुळं सगळ्या जणांना डाव्या साईडला बोलिले म्हणजे राईट साईडवरून लेफ्ट साईडला जेवढे पण वारकरी येतात दिंड्या येतात मानाच्या सगळ्यांना लेफ्ट साईडला बोलिले गेला माऊली महाराजाचा जो रथ आहे ओरिजिनल आणि इथं आता दगडाचा लावला आहे सगळे माणसं दिसायला सगळे माणसं वडणार इथून पुढे माणसं वडाल ही रथाला कुठल्याही प्रकारची बैलाची जोडी नाही बघा सगळे माणसं दिसायत का सगळे माणसं वडायला आले
स्वागत आहे तुमचं पंढरपूरमध्ये. आणि मी फर्स्ट टाइम आलो, लिटरली म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कधीच मी पंढरपूरला नाही आलो आणि फर्स्ट टाइम आलो. जवळपास 7:30 वाजायला आले आणि 2:30 वाजता निघालते. आता उबर रिंगण झालं, थोडंच बघितलं, जास्त नाही उबर रिंगण बघितलं. आणि जी पंढरपूरमध्ये जेवढी गर्दी आहे का खूप जास्तच गर्दी आहे. आणि आज 17वा दिवस आहे. जवळपास 250 किलोमीटर चालून आपण पंढरपूरमध्ये पोहोचला होता. 8 तारखेला निघालता आणि आज आहे 24 तारीख. उद्या आहे एकादशी, आषाढी एकादशी, ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातले भारतातले पूर्ण माणसं सगळे जे विठोबाच्या पाया पडण्यासाठी पूर्ण ऑल इंडियातून येतात माणसं. आणि आज जी गर्दी आहे ती खूप जास्तच आहे. आणि पाठीमागल्या साईडला झालं. आता मी निघायला लावलो नाही, हे बघा एकदा सगळेजण दर्शन करण्यासाठी. राईट साईडला जे उजव्या साईडला आहे ती तुकाराम महाराजाची पालखी जायला लागली. बघा समोर रथ दिसायला, तो रथ ब्लर व्हायला, तो रथ तिकडल्या साईडला आहे. जो राईट साईडला आहे ते सगळ्या तुकाराम महाराजाच्या इथं. आणि ज्या लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला येतात त्या सगळ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या. आणि मधामध्ये सगळेजण फुगडीला आणि असं काही करायला येतं. बाकीचे बसले तर कारण अजून पालखी आली नाही. आणि खूप जास्त म्हणजे खूपच जास्त गर्दी आहे आज. बघायला गेलं तर पंढरपूरमध्ये एवढा गर्दी नसते, पण एकादशीला, आषाढी एकादशीला सगळ्यात जास्त आहे. आणि ते मी बघतोय पण एवढं जास्त आहे. पण भारी होतं राव. पूर्ण मागले 16-17 दिवस इतके भारी गेले की नाही, आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही एवढे भारी दिवस गेले. आता आम्ही जायला लावलो, लोकेशन टाकले मला. माझे घरचे तर केव्हाचे गेले. आणि मोबाईल आमचा दादा जो होता, दादा संघाचा मोबाईल पण हरवला आहे. सकाळी ते बॅग टाकताना, तुम्ही बॅग कसे टाकते, बॅग टाकताना सकाळी मोबाईल जो आहे तो हरवला आहे. बघा सापडला तर सापडला त्यांचा, नाहीतर मग गेलाच. बरं आहे, माझा पण जाणार होता पण नाही गेला. जायला लावला. आता मी तिकडे लोकेशन टाकलं. पण हा सोहळा जो पंढरपूरचा आहे, जगात भारी पंढरपूर वारी, ते बरोबर आहे, एकदम भारी तसं म्हणतो तसं. आता मी जातो. आपलं जे स्पॉट आहे आजचं राहण्याचा मुक्काम, टेंट आहे, जे पाल आहे ते आज संपले. आपल्याला 16-17 दिवस पूर्ण पालामध्ये राहिला. तो भारी वाटलं म्हणा. पालामध्ये हे एक्सपिरियन्सच खतरनाक आहे. म्हणजे आयुष्यात एकदा तरी पंढरपूर वारी करावं, जेव्हा पण टाईम भेटेल, कधी पण. कारण काही जण 70 वर्षात करतात, मी 24 वर्षाचा आहे. तो 24व्या वर्षी मला वारीचा अनुभव घ्यायला भेटला. ते पण मी फर्स्ट टाईम येतो पंढरपूरला. त्याच्या अगोदर कधीच नाही आळंदीत आलं. आणि काय होगा रस्त्यावर सगळेजण फुगडी खेळायला, तर जास्तीत जास्त ज्यांना टाईम भेटेल तसं सगळेजण खेळायला लागले. तर असे फुगडी खेळताना तुम्हाला खूप सारे भेटते, खूप सारे. आणि सगळेजण रस्त्याला थांबले. कारण पंढरपूरमधले जेवढे पण माणसं इथं, म्हणजे प्रत्येक गावचं कसं असते, सगळेजण येऊन बघते तर प्रत्येक ठिकाणीचं. तर जाऊया आता आपण आपल्या मुक्कामाच्या शेवटी. आणि